आज ना सकाळी सकाळी उठायला खूप सारा उशीर झालेला होता आणि त्यानंतर यांना जायचं होतं पण ऑफिसला आणि अन्वीला पण लागलेली होती भूक. तर श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळेजण? मस्त ना? मी पण मस्त. बरेच दिवस झालेले होते मी व्हिडिओ टाकलेलाच नव्हता कारण की मला टाइमच नव्हता आणि एक दोन जण असं विचारत होते का व्हिडिओ पडत नाही कारण की मला व्हिडिओ काढायला खरंच जमलं नाही कारण घरात खूप सारी कामं बाकी होती. आधी ती कामं करायला गरजेचं होतं कारण अन्वीला लागणार होती सुट्टी आणि तिच्यासाठी घर करणं होतं मोकळं कारण तिला खेळायला जागा लागत होती कारण ती स्कूलमध्ये असते ना तो त्यावेळेस कसं म्हणजे पसारा असला तरी चालून जायचं पण आता ती घरी आहे तिला सुट्ट्या लागल्या तर तिला थोडं घर मोकळं पाहिजे खेळायला वगैरे तर म्हणून थोडा पसारा वगैरे आवरायचा होता म्हणून 2-3 दिवस काही व्हिडिओ आले नाही. आणि मला पण असं वाटायला लागलं होतं की 2 दिवस मी व्हिडिओ टाकला नाही म्हणजे मला असं वाटायला लागलं होतं की माझा आणि इंस्टाग्रामचा काहीच असा संबंधच नाही की काही खूप लांब लांबचा संबंध आहे. आम्ही दोघं एकमेकांना ओळखतच नाही काय असं वाटायला लागलं होतं मला पण. मग म्हटलं आज नाही म्हटलं आज आपण पहिले व्हिडिओ बनवूया. काय सकाळी उठलं पटकन अशी भाजी पोळी करून घेतली आणि हिचे बाबा लवकरच जेवण करून ऑफिसला गेलेले होते कारण त्यांना काम होतं आणि आम्हाला 10 वाजले होते तरी इकडं आमचा जेवायचा आत्यापत्ता नव्हता. मग इकडून पटकन असं जेवण बनवलं. कारण आता तुम्ही म्हणाल अन्वी आज व्हिडिओत कसं काय दिसते तर काय नाही आता अन्वीला लागलेल्या आहे सुट्ट्या त्याच्यामुळे 15 दिवस तुम्हाला सुद्धा अन्वीला सहन करावाच लागणार आहे. पण तिची हे अशी लुडबुड चालूच असते आणि हे पोरांना सांभाळायचं म्हणजे ना खूप कठीण काम. खूप म्हणजे खूप. त्यात एकटा असला ना मग तर अवघडच असतं. ते म्हणतात ना एकटं राहणं खूप अवघड असतं पण एकदा सवय लागली ना एकटं राहण्याची की मग कोणाची गरज नाही लागत बरं का. तिकडे आमचं सगळं आवरून झालेलं होतं. अन्वीला छानपैकी अंघोळ घातलेली होती आणि तिचं कसं आहे आता सुट्ट्या लागल्या म्हणून तिच्यासोबत थोडं खेळावंच लागतं. तिला खेळण्या भरपूर साऱ्या आहेत पण तिला आमच्या सोबत खेळल्याशिवाय काही जमत नाही. तिला एवढी खेळण्याची आवड पण नाही. खूप सारे खेळणे पण ती काही एवढे काही खेळतच नाही. पटकन असं तिचं आवरून घेतलं ना आम्ही बसलो इथं दोघी जणी खेळायला. तर चला आजच्यासाठी एवढंच ब्लॉग आहे. भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. बरेच जण आहे ना मला ह्या मनी प्लांट बद्दल विचारत होते की तू हे कसा बनवला कसा तयार झाला त्याला तू काय टाकते काय नाही टाकत तर हे आपण बघूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.